चेतना स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे स्वरा विरा फॅमिली व्लॉग। तर आदल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी आप्यांसाठी रवा भिजत घातलेलं होतं। तर इथे मी चहा ठेवलेला होता आणि आप्पे करायला गॅसवर ठेवणार होती। तोपर्यंत मी खोबऱ्याची चटणी करून घेणार होती, कारण स्वराची खास फरमाईश होती की मला खोबऱ्याची चटणी खायची म्हणून। तर आता इथे मी आप्पे ठेवून देणार होती। माझ्याकडे छोटंच भांडं आहे, त्याच्यामुळे एका वेळेस फक्त 7च आप्पे होतात। तर मला त्यांना टिफिनला पण द्यायचे होते, त्याच्यानंतर स्वराला द्यायचे होते। आणि कसं आहे सोबत टीचर्स वगैरे असतात तर त्यांना थोडं जास्तच द्यावं लागतं, असं काही असेल तर। इथं बघा छान असे आप्पे माझे रेडी झालेले होते आणि आता मला पटापट 2-3 भांडे करून घ्यायचे होते आप्प्यांचे। त्याच्यानंतर अजून भाजीपोळीसुद्धा करायची होती, कारण फक्त याच्यावर त्यांचं भागणार नव्हतं, हे तर सकाळच्या नाश्त्यासाठीच होणार होतं, म्हणजे जे पहिल्या डब्यासाठी। तर चला मग माझं सकाळचं रुटीन नक्कीच पूर्ण बघा व्हिडिओ।
टाकत होती. झाडं लावायची तर एवढी हौस आहे खूपच. किती झाडं लावून ठेवले तुम्ही बघू शकताय. त्या कॅरी बॅगा विकत आणल्या, माती आणली शेतात जाऊन आणि एवढे रोपं तयार करून ठेवलेले. निंबूचे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते पेरूचे, सीताफळाचे, जांभूळचे, खारीकचे, इतके सारे रोपं जमा लावून ठेवलेले आहेत. आणि काही नाही, त्यांची काळजी नाही घ्यायची, काही नाही. तर बघा तुम्ही बघू शकतायत विरा कशी तिच्या हाताने आता साखळी उघडते. तिचे हात पण पुरतो, पण टेबल असला ना तर टेबलवर सोडून मग ती साखळी उघडते. आणि कालच्या दिवशी अक्षरशः डायरेक्ट ह्या पहिल्या पायरीवरून तर तो खाली स्टूल दिसतोय ना तिथं ती पडली आणि तिला इतकी जखम झाली ना की खूपच. मी तर इतकी टेन्शनमध्ये आली होती आणि कामाच्या लोडाने आणि ह्या पोरींच्या टेन्शनमुळे अक्षरशः मी तर काल रडली, तुम्हाला सांगते. तुम्ही बघू शकता. आज जसं की मी तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मी आप्यांचं जे डाळी वगैरे ते भिजत ठेवलेल्या होत्या आणि काल रात्रीच मी ते बारीक करून घेतलं होतं मिक्सरमधून. तर मी आज सकाळी स्वराला आणि तिच्या पप्पाला टिफिनमध्ये आप्पे करून दिले आणि विराला पण दिले. विराला पण आता करून ठेवणार आहे शाळेत जायच्या आधी. तिला आता सकाळी एक गरम करून मस्त खाऊ घातले 2 आप्पे. परत शाळेत जायच्या वेळेस पण तिला एक तर तव्यावर करून देईल, नाही तर मग आप्पे करून देईल. कारण आजपासून विराचं दूध तोडायचं आहे. मग टॅबलेट वगैरे आणलेले आहेत मेडिकलवरून. आजपासून तिचं दूध बंद करायचं आहे, कारण ती सारखं मग अंगावरचंच प्यायची हे करते. तर आजपासून तिचं दूध बंद करायचं आहे, कारण ती ऑलमोस्ट 1.5 वर्षाची होऊन गेली आहे. तर तिची पण तब्येत सुधरत नाही आणि माझी पण तब्येत खराब होते. त्याच्यामुळे मग ठरवलं आहे आता फायनली. आणि खास म्हटलं म्हणजे 22 तारखेला आमच्या शाळेचं गॅदरिंग आहे आणि ते जर रात्रीचं असलं तर मग खूप अवघड होईल. समजा तिचं दूध जर तुटलेलं असलं तर मग ती काही त्रास देणार नाही. पण रात्री तर तिला एनी हाऊ कंडिशन दुधाची गरज लागते. तिला सारखं नुसतं दूधच प्यायला लागतं. दूध पिताच झोपत असते ती. म्हणून या 4-8 दिवसामध्ये मला तिला सराव लावायची आहे झोपण्याची माझ्याशिवाय. म्हणून खरं म्हटलं म्हणजे आज मी भरपूर दिवसापासून चालू होतं, पण आज फायनली म्हटलं चला आज स्टार्टच करूया. तर आज संध्याकाळी मी तिला काही दूध पाजणार नाही, रात्री पण नाही पाजणार. भरपूर त्रास देणार आहे, पण जाऊ द्या 2-3 दिवस जातील निघून. तर तुम्ही बघितलंच मी आत्ताच झाडांना वगैरे पाणी टाकून झालेलं आहे. सकाळी विराचा स्वराचा टिफिन करून दिला, त्यांचा टिफिन करून दिला आणि आता वाजलेले आहेत घड्याळामध्ये 9 आणि माझे थोडेसे भांडे आणि थोडेसे कपडे पडलेले आहेत. फक्त आता पटकन ते करते. ॲक्च्युली मध्ये खूप सारा टाईमपास करत असते मी. मोबाईल बघते, नंतर काहीतरी असंच काहीतरी चालू असतं माझं. त्याच्यामुळे खरं तर वेळ होतो, नाही तर आतापर्यंत सर्व कामं आवरून जातात. तर असं मी थोड्या टप्प्यांमध्ये माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आहे. हे कंटिन्यू जर दाखवायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो. सकाळपासून ते 12 वाजेपर्यंत जरी दाखवायचं म्हटलं ना तर खूप सारा मोठा व्हिडिओ होतो आणि तेवढा आपल्याकडे कॅपॅसिटी नसल्यामुळे मग मी थोड्या टप्प्यांमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ डेली बघत चला. तुम्हाला काय बघण्याची इच्छा आहे ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कमेंट करा. तर चला मग भेटूया लवकरच एका नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. जे तुम्हाला वाटेल तेच करा. भेटूया. जय जिजाऊ, जय शिवराय.